नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एमपीएससी पीओक्यू सिरीजमध्ये भूगोल विषयाचे प्रश्न एमपीएससी मध्ये जे विचारले गेलेत तर त्या प्रश्नाचं संदर्भाचे स्पष्टीकरण त्यातला पहिला भाग आज आपण पाहतोय। ठीक आहे, तर आज आपण वेळ न जोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। दुसरं म्हणजे आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर आज आपण पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे। म्हणजे भारताला पूर्ण अधिकार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर इथं तुम्ही जर ऑप्शन बघितले तर तुम्हाला लगेच उत्तर देता येईल। याचं करेक्ट आन्सर असणार आहे भारताला अधिकार विचारले। तुम्हाला विचारले काय, भारताला पूर्ण अधिकार कोणतेच, तर तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। कारण यामध्ये ज्या रावी, बियास आणि सतलज ह्या ज्या नदी आहेत ना, या नद्यांच्या पाण्यावर भारताला अधिकार देण्यात आला या करारानुसार। आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानला वाटप करण्यात आलं कोणत्या नद्यांचं पाणी, तर हे जे सिंधू, त्यानंतर चिनाब आणि झेलम हे तुम्हाला जे दिसतंय तीन महत्वाची नद्या, सिंधू, चिनाब आणि झेलम, तर या नद्यांचं पाणी पाकिस्तानला वाटप करण्यात आलं। पश्चिमेकडच्या नद्या हे पाकिस्तानला वाटप करण्यात आलं। तर हे तुमचा पहिला प्रश्न आहे। आणि सध्या सिंधू पाणी करार जो नरेंद्र मोदी सरकारने आता तो बंद केला किंवा कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामुळे न्यूज ही चर्चेमध्ये होती, तर हे लक्षात असू द्या। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं खनिज सर्वोत्तम दर्जाचं आहे। सर्वोत्तम दर्जाचं असणारं खनिज कोणतं, तर हे लक्षात कसं ठेवणार, यामध्ये लोह खनिजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचारले, लोह खनिजाच्या बाबतीमध्ये तर हे ट्रिक येते माही लिसा नावानं तुम्ही लक्षात ठेवू शकता। म्हणजे म्हणजे मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट अशा तुम्हाला लक्षात ठेवता येईल। म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तुमचं, तर इथं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मॅग्नेटाइट हे लोह खनिज सर्वोत्तम प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळतं। कारण या खनिजामध्ये असलेलं लोहाचं प्रमाण हे सुमारे किती आहे, 70% आहे। याच्यामध्ये उत्तम चुंबकीय गुण या मॅग्नेटाइट मध्ये पाहायला मिळतील, जे तुम्हाला विद्युत उद्योगामध्ये महत्वाचे ठरतात। ओके, तर हे दोन पहिले प्रश्न परीक्षेला विचारलेले। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न काय आहे बघा, भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर असा क्रम लावा। म्हणजे पश्चिम टू पूर्व असा तुम्हाला क्रम लावायला सांगितलेला आहे। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मानाखिंड दिसते इथं। ओके, आपण जर थोडंसं लॉजिकली बघायला गेलं तर मानाखिंड दिसते या ठिकाणी। ही मानाखिंड तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळते, तर मानाखिंड म्हटलं तर हे उत्तराखंड राज्यामध्ये बघायला मिळते। त्यानंतर म्हणजे 1 नंबरची असलेली, त्यानंतर दुसरी जी खिंड आहे त्या ठिकाणी सिपकीला खिंड म्हणतो, सिपकीला खिंड ती हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, हिमाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळते। ठीक आहे, आपण घटक एक एक राज्य बघत जाऊया। नीती खिंड दिसते इथं 3 नंबरला, नीती खिंड ही सुद्धा उत्तराखंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, उत्तराखंडमध्ये पाहायला मिळते। आणि चौथा आहे जोजिला खिंड, तर हे तुम्हाला लडाखमध्ये म्हणजे लडाखचा जो भाग येतो, बरोबर आहे, जोजिला खिंड म्हणजे लडाखमध्ये पाहायला मिळते। जर ऑप्शन जोडायला गेलं तर तुम्हाला पहिल्यांदा माना पाहिजे, मग त्यानंतर नीती, मग सिपकी आणि मग चौथं जोजिला खिंड पाहिजे। पण असा ऑप्शन त्या ठिकाणी दिसत नाही, कारण जोजिला खिंड ही सर्वात पश्चिमेला आहे। पण पर्यायानुसार जर बघितलं तर तुम्हाला इथं पर्याय क्रमांक 1च हे उत्तर द्यावं लागेल। पर्याय क्रमांक 1 हे तुम्हाला इथं उत्तर द्यावं लागेल। पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे अशी दिशा आपण डायरेक्शन जर काढली तर ही पश्चिमेकडे, ही पूर्वेकडे, अशा दिशेने तुम्हाला बघावं लागेल। ठीक आहे, म्हणजे तुमचं इथं उत्तर पर्याय क्रमांक 1, पण ऍक्च्युली इथं काय माहितीये का की जोजिला खिंड सर्वात पश्चिमेला आहे, कारण लडाख म्हणतोय ना आपण। ठीक आहे, हा ऑप्शन आय थिंक आयोगाने रद्द केला होता, कारण इथं पर्याय सगळे जुळत नाहीत यामुळे। पुढचा प्रश्न आहे खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं। काय म्हटलं होतं, खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं। अचूक पर्याय कोणता, आता खारट आणि तुम्हाला
क्षारीय मृदा असं म्हटलेलं होतं. म्हणजे क्षार म्हणजे आम्लधर्मीय मृदा, म्हणजे सलाइन अँड अल्कलाइन मृदा किंवा त्याला उसर जमीन, म्हणजे ही मृदा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार, तर एक तर पाणथळ आणि दलदलीचा प्रदेश असतो ना, त्या ठिकाणची मृदा. ओके, पाणथळ आणि दलदलीचा प्रदेश ओके त्या ठिकाणी तयार होते, कारण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपले ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी काही सॅम्पल कोर्सेसची यादी दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. खूप कमी किमतीमध्ये, पण ज्याचा उपयोग तुम्हाला खूप जास्त होईल. भारतीय राज्यघटना कोर्स असेल किंवा अर्थव्यवस्था कोर्स असेल, आधुनिक भारताचा इतिहास हा अपडेटेड कोर्स पण आपल्या ॲपवर लॉन्च झालाय. तर आपल्या ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे की पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी निगडीत आहे. तुम्हाला आता राज्य विचारले. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र एक तर महाराष्ट्र आहे, पण महाराष्ट्र सोबत कोणतं राज्य असणार आहे, तर इथं मध्य प्रदेश कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. कारण पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2 राज्याच्या सीमेवर विस्तारलेला आहे, त्यामुळं हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 2001च्या जनगणनेनुसार विचारले तुम्हाला भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य. तर 2001च्या जनगणनेनुसार भारतामध्ये अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळत होती, तर त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे मध्य प्रदेश. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2011 महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे. आता यामध्ये जेव्हा लोकसंख्येच्या घनतेनुसार तुम्हाला विचारले तर पहिल्यांदा मुंबई उपनगर जो असेल तो तुमचा त्या ठिकाणी पहिल्यांदा येणार, कारण लोकसंख्येची घनता मुंबई उपनगरमध्ये जास्त होती. मुंबई उपनगर इथं आहे, त्यामुळे हे ऑप्शन असू शकतं. इथं मुंबई शहर दिले आणि इथं ठाणे दिले, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केले. आता मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, मग ठाणे, मग पुणे, मग कोल्हापूर असं यायला पाहिजे. ठीक आहे, पण इथं कोल्हापूर आणि पुण्यामध्ये पण क्रम चुकतोय. कारण ठाणेनंतर पुण्यानंतर कोल्हापूर पाहिजे. इथं पुण्यानंतर कोल्हापूर आहे व ते कोल्हापूर नंतर पुणे. म्हणजे तुम्हाला 2011च्या जनगणनेनुसार विचारले महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्येच्या घनतेचे पहिले 5 जिल्हे जर बघितलं तर तुमचं इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर असायला पाहिजे. कारण मुंबई उपनगर, मुंबई शहर, मग ठाणे, मग पुणे, मग कोल्हापूर असं तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आता हा प्रश्न होता ना आयोगानं रद्द केला होता, पण आपण त्याचं उत्तर काय आहे ते बघूया. का बरं रद्द केला होता ते सांगतो. प्रश्न दिला होता जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्राच्या राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे. म्हणजे 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती होतं, तर 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं 922 आणि 2011च्या जनगणनेनुसार ते किती होतं 929. फरक कितीचा आहे, फरक पाहिजे होता 7चा, पण पर्यायामध्ये 7 हा ऑप्शन नसल्यामुळं आयोगानं हा प्रश्न काय केला होता, रद्द केला होता. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने बघा आणि तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे ते नाही ते ओळखायला सांगितले. पहिलं विधान बघा, मावळ हा भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही असं म्हटलेलं आहे. तर मावळ हा भाग पर्जन्यछायेच्या जास्त पावसासाठी किंवा आल्हाददायी हवामानासाठीच तो ओळखला जातो. मग तो येत नाही पर्जन्यछायेचा म्हणजे जिथं पाऊस पडत नाही, पण ऍक्च्युली इथं पाऊस पडतो खूप, त्याच्यामुळं हे पहिलं विधान बरोबर आहे. ओके, म्हणजे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही याचा अर्थ पाऊस भरपूर पडतो त्याचा अर्थ होतो. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो, हेही बरोबर आहे. आणि तिसरं विधान बघा या ठिकाणी, कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडतो, हे चुकीचं आहे ऍक्च्युली. कारण कशेळी जो घाट आहे तो पोलादपूर आणि महाबळेश्वर नाहीये, दापोली आणि खेड पाहिजे होते. इथं काय पाहिजे होतं, दापोली आणि खेड पाहिजे होतं, मग हे विधान बरोबर ठरलं असतं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे, पण अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला ते उत्तर पाहायला मिळते. हेच तुमचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. आता दरकेसा टेकड्याबद्दल विचारलेला प्रश्न आहे, तर हे महाराष्ट्राच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे कोणता जिल्हा असणार आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हा घटक सिंपल आहे, कारण इकडचा जो भाग आहे म्हणजे तो ह्या ज्या टेकड्या बघितल्या, खनिज संपत्ती असू द्या, नैसर्गिक सौंदर्य असू द्या, त्याच्यासाठी ओळखला जातो.
पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे। आता 2011ची जनगणना गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती येणार आहे 74। ओके 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला तिथं उत्तर येणार आहे। सिंपलचा प्रश्न होता। पुढचा प्रश्न आहे बघा, तुम्हाला जोड्या लावा म्हटले, औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा असे तुम्हाला दिलेले आहे। आता याच्या जोड्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला चोला म्हटल्यानंतर हे कुठं असणार आहे ठाणे जिल्हा। चोला म्हटल्यानंतर ठाणे जिल्हा ही जोडी तुम्हाला या ठिकाणी लावता येईल। ठीक आहे, पहिला ऑप्शन तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय ठाणे जिल्हा चोला म्हटल्यानंतर। ओके, त्याच्यानंतर दुसरा जर बघितला आपण तुर्भे म्हटल्यानंतर ती येणार मुंबईला, मुंबई आहे इथं। ठीक आहे, पहिले दुसरी जोडी तुम्ही बरोबर लावू शकता। त्यानंतर फेकरी म्हटल्यानंतर भुसावळ, बरोबर फेकरी म्हटल्यानंतर भुसावळ। आणि राहिला पारस म्हटल्यानंतर इथं तुमचा अकोला असायला पाहिजे। म्हणजे ऑप्शन जर तुम्ही बघितले तर 1 नंबरला 3, त्यानंतर 2 नंबरला 1, 3 नंबरला 4 आणि 2, 3 1 4 2 असे कुठे ऑप्शन आहेत 3 1 4 2 असा ऑप्शन तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय। म्हणजे हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे। तर हे तुम्हाला औष्णिक वीज केंद्र, जिल्हा आणि त्यांची ठिकाणं यावर दिलेला हा प्रश्न होता। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे। म्हणजे घाट विचारले तर उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम विचारलाय। आता यामध्ये जर तुम्ही एक एक ऑप्शन बघत गेलो आपण, समजा पहिला घाट घेऊया यातला थळघाट जर तुम्ही बघितला, थळघाट हा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो तर तो मुंबई नाशिक आपण असं लक्षात ठेवू शकतो, मुंबई नाशिक थळघाट। ओके, म्हणजे थळघाटाला दुसरं नाव काय दिलेलं आहे कसारा घाट असं आपण म्हणतो, कसारा घाट। ठीक आहे, हा पहिला एक घाट तुमच्या लक्षात येईल। त्याच्यानंतर दुसरा घाट घेतला दिलेल्या ऑप्शन पैकी कुंभारली घाट जर बघितलं, कुंभारली घाट तर हा कुंभारली घाट तुम्हाला कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो कराड आणि चिपळूण। कोणते 2 ठिकाण येणार कराड आणि चिपळूण। ठीक आहे, ओके। त्यानंतर तिसरा ऑप्शन आपण बघितला आंबा घाट घेतला, आंबा घाट तर कोल्हापूर आणि रत्नागिरी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो कोल्हापूर आणि रत्नागिरी या 2 ठिकाणांना जोडणारा आंबा घाट आहे। आणि आणखी एक घाट आहे आंबोली घाट, हेच घाट तुम्हाला फिरून दिलेले आहे। ठीक आहे, 4 घाटामध्ये आंबोली घाट कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो सावंतवाडी आणि बेळगाव। ठीक आहे, मग आता तुम्हाला विचारलंय काय बघूया आणि त्यानुसार पुढे जाऊया। तुम्हाला विचारलंय की उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला क्रम कोणता हे तुम्हाला इथं पाहणं गरजेचं आहे। म्हणजे उत्तरेकडे थळघाट पहिल्यांदा पाहिजे, थळघाटानंतर कुंभारली घाट पाहिजे जो कराड चिपळूण मध्ये येतो, त्यानंतर आंबा घाट पाहिजे कारण कोल्हापूर रत्नागिरी आहे, आणि शेवटी सावंतवाडी बेळगाव आंबोली येणार आहे। म्हणजे थळघाट, मग कुंभारली घाट, मग आंबा घाट आणि मग आंबोली घाट। आता थळ, कुंभारली, आंबा घाट आणि आंबोली घाट। पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला असं ऑप्शन दिसतंय थळघाट 1 नंबर, मग कुंभारली, मग आंबा आणि मग आंबोली। कारण उत्तरेकडून दक्षिणेकडे हाच तर तुम्हाला तिथं क्रम आहे ना, हाच तर तिथं क्रम आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे। म्हणजे आता या परीक्षेमध्ये ना उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रमावर खूप प्रश्न विचारले गेलेत, हे तुम्हाला इथे विचारले। पण आता देताना त्यांनी किती अवघड विचारले बघा, पूर्णा खोऱ्यामधल्या नद्यांचा क्रम विचारलाय। म्हणजे त्यातल्या छोट्या छोट्या नद्या गिरणा, परत गोमती, बुराई, पांजरा, बोरी अशा 5 नदी आहेत। कोणत्या 5 नदी आहेत तर याचा जो क्रम आहे अचूक तर तो येतो गोमती 1 नंबर, मग बुराई, मग पांजरा, मग बोरी आणि मग गिरणा। तर हे ज्यांना एक्झॅक्टली माहित आहे तेच उत्तर देऊ शकतात। हा थोडा अवघड कॅटेगरीमध्ये येणारा प्रश्न एमपीएससीनी विचारलेला सेक्शन मध्ये। तर एमपीएससी मध्ये आता जर तुम्ही कंबाईन पूर्वची तयारी करत असाल तर तुम्हाला तिथं 10 प्रश्न भूगोल या सेक्शनवर आहेत पूर्व परीक्षेमध्ये। मुख्य परीक्षेमध्ये त्याचं वेटेज हे परत चेंज होत जातं, म्हणजे प्रत्येक जशी परीक्षा येते ना त्या पद्धतीनं चेंज होतं। तर हा जो पेपर होता यामध्ये काही प्रश्न सोपे होते पण काही खूपच अवघड आहेत। आता हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना सोडवता आला नाहीये, तर लक्षात राहू द्या तापी पूर्णा खोऱ्यामधल्या नद्यांचा क्रम हा असा आहे गोमती, बुराई, पांजरा, बोरी आणि मग शेवटी गिरणा हे तुमचं काय असणार आहे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे। दुसरी एक महत्त्वाची अपडेट, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे महाराष्ट्रातील घाट आणि त्यांचे रस्ते यांच्या जोड्या लावा म्हटले। ठीक आहे,
आता यामध्ये फोंडा घाट जर तुम्ही बघितला, फोंडा घाट म्हटल्यानंतर कोल्हापूर आणि पणजी म्हणजे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ ला 4 कुठं आहे तुम्ही बघू शकता. या दोन ठिकाणी तुम्हाला तिथं उत्तर देता येईल, अ ला 4. ठीक आहे, दोन ऑप्शन इलिमिट झाले. त्यानंतर थळघाटची जर जोडी तुम्ही लावली व्यवस्थितरित्या तरी तुम्हाला उत्तर देता येईल, कारण थळघाट म्हणजे मुंबई नाशिक म्हणजे पर्याय 4 ला 1. 4 ला 1 कुठं आहे, एक या ठिकाणी आहे आणि एक या ठिकाणी आहे. म्हणजे कॉमन गोष्टी कुठे आल्या, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे याचं अचूक उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे अचूक असणार आहे. म्हणजे बाकी ऑप्शन तुम्हाला बघायची गरज नाही. पहिला महत्वाचा मुद्दा, फोंडा घाट हा जर बघितला कोल्हापूर आणि पणजी या दोन दरम्यान असणारा. थळ घाट बघितला तर तो मुंबई आणि नाशिक, हे दोन लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा घाट येतो तो म्हणजे माळशेज घाट. माळशेज घाट म्हटलं तर ठाणे आणि अहमदनगर हा ऑप्शन तिथं तुम्हाला राहतो. आणि चौथा ऑप्शन जर बघितला हनुमंते घाट, तर हनुमंते घाट म्हटल्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर आणि कुडाळ, बरोबर आहे. हनुमंते घाट म्हटल्यानंतर कोल्हापूर आणि कुडाळ, कुडाळ म्हणजे आपलं सिंधुदुर्ग मधलं. तर ह्या जोड्या तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या जोडता येतील. हे घाट लक्षात ठेवा बरं का. हनुमंते म्हटलं तर कोल्हापूर कुडाळ, माळशेज म्हटलं तर ठाणे अहमदनगर, फोंडा म्हटलं तर कोल्हापूर पणजी आणि थळघाट म्हटलं तर मुंबई नाशिक. हे तुम्हाला इथं उत्तर देता आलं पाहिजे. तर आपलं ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, या टाईपचे कोर्सेस आहेत. तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोअरवर एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार हे सर्च करून ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, खूप कमी किमतीमध्ये कोर्सेस आहेत, तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. पुढचा प्रश्न बघा, शंभू महादेवाचं डोंगर रांग कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे असं विचारले. आता शंभू महादेव डोंगर रांग म्हटलं तर भीमा आणि कृष्णा असा जो ऑप्शन दिसतोय ते तुमचं उत्तर असणार आहे, भीमा आणि कृष्णा यांच्या दरम्यान. ओके, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. तापी आणि गोदावरी, आता हे दोन दिलेले आहेत. तापी आणि गोदावरी म्हटल्यानंतर या ठिकाणी सातमाळा अजंठा पाहिजे होतं. तापी गोदावरी म्हटल्यानंतर सातमाळा अजंठा असं असतं तर ते उत्तर ठरलं असतं, बरोबर. त्यानंतर पुढं काय दिलंय, गोदावरी आणि भीमा. गोदावरी आणि भीमा म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. ओके, कोणत्या डोंगर रांगादरम्यान, हरिश्चंद्र बालाघाट. प्रत्येक ऑप्शन बी माहित असायला पाहिजे, कोणतं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल सांगता येत नाही. हेच तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके, भीमा कृष्णा, भीमा आणि कृष्णामध्ये शंभू महादेव डोंगर रांग आहे. ठीक आहे, इथं कोयना कृष्णा तुम्हाला कम्प्युज करायला दिले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालील विधानं दिलीत आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. आता दिलंय काय बघा, अग्निजन्य खडकात लोह, सोने आणि तांबे आढळते, पहिलं विधान आहे. स्तरित खडकात चुन खडक आणि जिप्सम आढळतात आणि रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट यासारखी खनिजे आढळत नाहीत. असे ऑप्शन दिलेत आणि तुम्हाला कोणता पर्याय बरोबर आणि चुकीचा असं म्हटलेलं आहे. पहिल्या विधानामध्ये काय म्हणतोय, अग्निजन्य खडक, त्याच्यामध्ये लोह, सोने, तांबे आढळते. तर हे बरोबर आहे, कारण कसं सांगतो लॉजिकली जर तुम्ही बघायला गेलं, पृथ्वीच्या आतून, आता अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी होते तर पृथ्वीच्या आतून बाहेर येणारा आतून येणारा जो तप्त लावा असतो तो थंड होऊनच तो अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. आणि या प्रक्रियेमध्ये अनेक मौल्यवान धातूंची खनिजे जसं की लोह, सोने, चांदी, सोने, तांबे खडकामध्ये आढळतात. त्यामुळे पहिलं बरोबर असणार आहे. स्तरित खडक म्हणजे तुमचं गाळाचे खडक म्हणतो, आणि या गाळाच्या खडकात चुनखडी आणि जिप्सम यासारखी खनिजे सापडतात, कारण हे जे खडक नदी, वारा किंवा हेम नदी यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचयनानं तयार झालेले असतात. आणि त्याची उदाहरणं आहेत चुन खडक आणि जिप्सम. म्हणजे दुसरं सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. रूपांतरित खडकात कोणती खनिजे म्हटले तुम्हाला, अभ्रक, गार्नेट यासारखी खनिजे आढळत नाही. आता रूपांतरित खडकामध्ये जेव्हा तुम्ही बघता तर हे विधान चुकीचं ठरतं, कारण अग्निजन्य आणि स्तरित खडकावर प्रचंड दाब आणि उष्णतेचा परिणाम होऊन त्याचं रूपांतर हे रूपांतरित खडकामध्ये होत असतं. आणि त्याच्यामध्ये आढळणारी खनिजं कोणती आहेत, अभ्रक आढळतं किंवा गार्नेट आढळतं. परंतु इथं ऑप्शन देताना काय म्हटले, आढळत नाहीत म्हटले, म्हणजे हे चुकीचं आहे. इथं आढळतात असं पाहिजे होतं. ओके, मग तुमचं ते बरोबर ठरलं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ब अशी दोन्ही विधानं बरोबर आहेत, फक्त तिसरं विधान चुकीचं आहे. हे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय ना त्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल.